आज बनवूया खानदेशी निस्त्याची चटणी। ही चटणी लाल सुक्या मिरच्यांपासून बनवली जाते। 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। गरम पाणी घालून आपल्याला 10 ते 15 मिनिट या मिरच्या यामध्ये भिजू द्यायच्या आहेत। 15 मिनिटांनंतर या मिरच्या व्यवस्थित अशा भिजल्या गेलेल्या आहेत। आता या मिरच्या आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। ही चटणी फक्त लाल सुक्या मिरच्या आणि लसूण यापासूनच बनवली जाते। करायला खूप सोपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। आता मिरच्या काढून घेतल्या, यामध्ये घालायचं आहे लसूण। लसूण थोडा जास्त घालायचा आहे। 8 ते 10 पाकळ्या लसूण घालून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवडीनुसार यामध्ये थोडंसं लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। चटणी अशी फिरवून घेतलेली आहे। यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। जर ही चटणी बरेच दिवस टिकवायची असेल तर भरपूर तेलामध्ये छान परतून ही ठेवायची आहे। मेथीच्या पराठ्यांबरोबर, भाकरीबरोबर, पोळीसोबत खायला एकदम मस्त लागते। खाताना यावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे म्हणजे छान लागते। किंवा याला पाहिजे असल्यास तुम्ही मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी सुद्धा देऊ शकता, पण पारंपरिक निस्त्याची चटणीमध्ये फोडणीची गरज नसते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।